रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने चर्चेचा विषय ठरत असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत आता खुद्द शरद पवार यांनीच भाष्य केलंय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा संबंधच नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर मंगळवारी बारामती इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते। शरद पवार यांनी हे वक्तव्य करून राजकीय वर्तुळाला पुन्हा एकदा संभ्रमात टाकले। काही दिवसांपूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला सुनेत्रा पवार यांचा विरोध असल्याची कुजबूज समोर आली होती। त्यानंतर आता शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची शक्यता थेटपणे उडवून लावल्यानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नेमकं काय सुरू आहे याबाबतचा संभ्रम आणखीनच वाढला आहे। काही दिवसांपूर्वीच दिल्लीत पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती नुकतीच समोर आली होती। दिल्लीत जंतर मंतर इथं दिल्ली पोलिसांनी 20 जुलैला आंदोलकांवर लाठीमार केला होता। त्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत भेटले होते। यावेळी शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली होती। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांना भेटायला गेल्याची माहिती आहे। तसेच अलीकडेच अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अमित शहा यांची भेट घेतली आहे। गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत सत्तेत सामील होणार अशी जोरदार चर्चा आहे। मात्र भाजप नेतृत्वानं शरद पवार यांनी राष्ट्रवादीत विलीन होऊनच एनडीए सोबत यावे अशी अट घातली आहे। यामुळे पार्थ पवार व प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला वेग आल्याची अटकळ बांधली जात होती। मात्र शरद पवार यांनी आज बारामतीत दिलेल्या प्रतिक्रियेनं या चर्चेत फारसे तथ्य नसल्याचं दिसून येतंय। रोहित पवार यांनी शरद पवार हे एनडीए सोबत जाणार असल्याचा वृत्ताचा इन्कार केलाय। विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरद पवार मोदींना भेटले। युवा वर्गावर होणारा अन्याय त्यांनी मांडलाय। सुप्रिया सुळे या अमित शहा यांना भेटल्या। 10 ऑगस्टला दिल्लीत रेवती सुळे सारंग लखानी यांच्या लग्नाचं रिसेप्शन होणार आहे। त्या कार्यक्रमाला खासदार केंद्रीय मंत्री देखील येणार आहेत। शरद पवार एनडीए सोबत जाणार नाहीयेत। आमच्याकडचे बहुतांश आमदार खासदार लढाईला तयार आहेत। मी लोकांसोबत विचारांसोबत राहिलोय, त्यामुळे पुढे जाऊन देखील मी लढणार आहे। एनडीए सोबत मी जाणार नाही असं रोहित पवार यांनी ठणकावून सांगितलं। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।